सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात असे हिरवे ओले मटार आलेले आहेत आणि स्वस्त पण झालेले आहेत. तर या ताज्या ओल्या मटारपासून आपण मस्त असा चमचमीत गुबगुबीत भरपूर सारण भरलेला मटार पराठा बनवणार आहोत आणि मस्त इथं आपला मटार पराठा तयार झालेला आहे. तर इथे बघा, एक पराठा तुम्हाला मी मोडून दाखवलेला आहे. तर हे बघा, याचं सारण आहे ना कडेपर्यंत भरलेलं आहे, तुम्ही बघू शकताय कडेपर्यंत. आणि भरपूर असं सारण भरून आज आपण मटार पराठा बनवलेला आहे आणि एकदम मऊसूत असा इथं आपला मटार पराठा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी मटार पराठा बनवणार आहोत. बटाटा पराठा तर नेहमी करतो, पण आज कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने मटार पराठा बनवायला घेऊया. आणि तुम्ही बघू शकता इथं मटार पराठा किती मस्त असा तयार झालेला आहे, एकदम गुबगुबीत, एकदम आतमध्ये फुल्ल असं सारण भरलेलं आहे या मटार पराठ्यामध्ये. आणि किती छान असं आपण भाजून पण घेतलेलं आहे. तर आजची ही रेसिपी बनवायला घेऊया. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघा, एक वाटी भरून आपण हिरवे मटार सोलून घेतलेले आहेत आणि 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत. साधारणतः वजनी प्रमाणात पाव किलो बटाटे आणि अर्धा किलो मटार आपण घेतलेला आहे पराठा बनवण्यासाठी. तर इथे बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता. आणि आता काय करायचं आहे, हे सर्व आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण कढीपत्ता पण घातलेला आहे, सोबतच आलं लसूण टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा मसाला छान असा वाटून घ्यायचा. कढीपत्ता मिक्सरमध्ये वाटून घेतल्याने पराठ्याला छानशी चव येते. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण याचं जाडसर वाटण तयार केलेलं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला की हे मटार छान असे डाग पडेपर्यंत एक 7 ते 8 मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि सतत फिरवत राहायचं, काळपट करायचं नाही, फक्त हलकेसे चटके बसवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पांढरेशे आणि काळपट थोडेसे डाग पडलेले आहेत मटारला. आणि मटार एखादा फोडून बघायचा, मटार कसा भाजलाय बघायचा. आणि मटार असं भाजून ठेवल्याने छान असं मऊसूत होतात मटार. मटार आपलं छान भाजून झालेला आहे बघा, काढून घेतलेला आहे, थंड करायला ठेवूया. तर इथे बघा, ताट घेतलेलं आहे मोठं परात आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक अर्धा चमचा ओवा टाकायचा. सोबतच टाकायचं बघा, एक 2 माप तेल टाकायचं, थंडच तेल आहे. पिठाला छान तेल चोळून घ्यायचं. पिठाला तेल छान चोळून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त आपण पिठाला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मळायला घेऊया. नेहमीच्या पद्धतीने आपण जेव्हा चपाती बनवताना पीठ कसं मळतो त्या पद्धतीनंच आपल्याला इथं पीठ मळायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही किंवा जास्त घट्ट पण मळायचं नाही. तर थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपण हे पीठ, तुम्ही बघू शकताय, घट्ट असं मळून घेतलेलं आहे. फरक फक्त एवढाच आहे की आपण यामध्ये ओवा घातलेला आहे आणि तेल घालून पीठ छान मळून घेतलेलं आहे. आपण नेहमी चपाती बनवतो तेव्हा ओवा घालत नाही, फक्त चपातीचं पीठ पाणी घालून मळतो. तर इथे बघा, आता तेल पण टाकलेलं आहे आणि छान असा पिठाचा गोळा आपण तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता, एकदम घट्ट असा. आणि इथं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. तर एक 10 मिनिट मुरायला ठेवूया. तोपर्यंत आपण आता मटारची भाजी बनवून घेऊया. तर इथे बघा, मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आणि याचं छान असं वाटण तयार करूया. पाणी न घालता आपल्याला हे मटार वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. तर आता या मटारला आपण फोडणी द्यायला घेऊया. तर इथे बघा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे आणि याच्यामध्ये 1-2 माप आपण तेल ओतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका.
तेल गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकलेले आहेत बघा. जिरे छान कडले की आपण वाटून घेतलेला हिरवी मिरचीचा ठेसा टाकलेला आहे. हिरव्या मिरच्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. आम्ही भरपूर तिखट खात असल्यामुळे इथं मी हिरव्या मिरच्याचं प्रमाण जास्त घेतलेला आहे. तर आता यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकायचा आहे आणि पाव चमचा किचन किंग मसाला. छान असं फिरवून घेऊया. मसाला मिरची छान असं आपलं फ्राय झालेली आहे बघा. तर आता यामध्ये टाकायचं आहे एक पाव चमचा इथं टाकणार आहे मी धण्याची पावडर. तर इथे बघा धण्याची पावडर टाकलेली आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं तेलाचा वापर आपण कमी केलेला आहे. मटार बनवताना मटार पराठा बनवताना तेलाचा वापर कमी करायचा. तर आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. ठेसा करताना पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. मसाला छान आपला इथं फ्राय झालेला आहे बघा. आणि आता वाटून घेतलेलं मटार या मसाल्यामध्ये आपल्याला इथं मिक्स करायचं आहे. तर हे छान आता मिक्स करून घेऊया, फिरवून घेऊया, जेणेकरून आपला ठेसा मसाला सर्व आपल्या मटारला लागला पाहिजे आणि सर्व मसाला एकजीव झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मसाले फिरवून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये टाकायचं आहे आपण 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत बघा आणि त्याचं खिसणीने बारीक किस करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण मटार टाकल्यानंतर बटाट्याचा किस शिजवलेला यामध्ये टाकलेला आहे. 1-2 ते 3 मिनिट छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून झालं की यामध्ये टाकायचं आहे बघा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान असं अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि हे बटाट्याची मटारची भाजी थंड करायला ठेवायचं. तर इथे बघा आपण मस्त असं कोथिंबीर मिक्स करून घेतलेले आहे. तर काढून घेऊया ताटामध्ये आणि थंड करायला ठेवूया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ताटामध्ये मी काढलेलं आहे आणि ही भाजी छान अशी थंड करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपलं मटारची भाजी तयार झालेली आहे पराठा बनवण्यासाठी. आणि थंड झाल्यानंतर आता पराठे बनवायला घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही ही मटारची भाजी आपली थंड झालेली आहे. आणि बघा हे मळून घेतलेलं पीठ किती छान असं मुरलेलं आहे. तर याला अजून थोडंसं आपण 4 ते 5 मिनिट छान असं मळून घेऊया. अशा पद्धतीने मळलं तर आपले पराठे छान असे मऊसूत पण होतात आणि चवीला पण छान लागतं. तर इथं पीठ छान मळून झालेलं आहे. पराठे लाटायला घेऊया. तर इथे बघा पराठा बनवण्यासाठी कोरडं पीठ पण घेतलेलं आहे. आता या पिठाचा छोटासा गोळा काढून घेतलेला आहे बघा. तर तुम्हाला पराठे लहान मोठे जशा आकाराचे पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता. तर इथे बघा एक छोटासा मी गोळा घेतलेला आहे काढून आणि अशा पद्धतीने पोलपाटवर हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता माझ्या हाताकडे बघा तुम्ही अशा पद्धतीने मी हा गोळा छान असं मळून घेतलेला आहे. पोलपाटवरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने बघा हातामध्ये घ्यायचं आणि खालच्या बाजूने कडने आपल्याला असं प्रेस करायचं आहे. याची वाटी बनवायची आहे गोल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण याची गोल वाटी बनवलेली आहे. इथे बघा मटारची भाजी घेतलेली आहे. पुरण कसं आपण भरतो पुरणपोळी करताना अशा पद्धतीने या मटारचा आपण गोळा तयार केलेला आहे. आणि हाताला थोडंसं मी कोरडं पीठ लावलेलं आहे बघा आणि हा मटारचा गोळा आपण या कणकेच्या पिठामध्ये भरलेला आहे या वाटीमध्ये. तर याचा बघा आपल्याला उंडा तयार करायचा आहे. पिठाची बाजू वर घ्यायची आहे आणि जे मसाला आहे ते बोटाने खाली सरकवायचा आहे जेणेकरून आपला मसाला खाली जातो आणि पिठाचा गोळा छान असा वर येतो. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा गोळा वर आलेला आहे. मी तिथंच दाबून घेतलेला आहे. तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता. आणि बघा पीठ टाकायचं पोलपाटवरती आणि बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने सुरुवातीला दाबून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला आपलं सारण कडेपर्यंत हे सारण जाऊन बसतं आणि कडक होत नाही. तुम्ही बघू शकता बोटाने असं प्रेस केलेलं आहे आणि हलक्या हाताने ही पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे.
पराठा जाडच बनवायचा, पातळ बनवायचा नाही आणि पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं. पीठ छान मळलं की आपला पराठा पण छान होतो, अजिबात फुटत नाही. तुम्ही बघू शकता किती छान इथं मस्त आपण हलक्या हाताने हा पराठा लाटून घेतलेला आहे. तर हा एक मटार वाटलेला नाही आपला, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच राहिलेला होता अख्खा, त्याच्यामुळं हे पोळी आपली अशी दिसते. पराठा छान असा लाटून झालेला आहे बघा आणि त्याच्यावरती तेल लावलेलं आहे. पराठा लाटताना तवा गरम करायला ठेवायचा. तवा छान असा आपला तापलेला आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल हाताने शिंपडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पराठा तव्यावरती टाकायचा. तर इथे बघा खालची बाजू छान अशी शेकलेली आहे, पराठा पलटून घेतलेला आहे. आता खालच्या बाजूने पराठा छान असं भाजून घेऊया. चमच्याच्या सहाय्याने असं कढईने तेल ओतायचं आहे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेल ओतलेलं आहे. तर हा पराठा तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आपला इथं पराठा तयार झालेला आहे आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर छान असा आलेला आहे. दोन्ही बाजूने खरपूस छान असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे, अगदी सोनेरी रंगावरती. बघूनच खावंसं वाटतंय अशा पद्धतीचा इथं आपला पराठा छान असा शेकत आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता आणि मस्त छान असा फुगत पण आलेला आहे. तर मंद गॅस करून मध्यम गॅसवरती आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने छान असं शेकून घ्यायचा आहे आणि मस्त इथं आपला पराठा छान असा शेकलेला पण आहे, तयार पण झालेला आहे. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा, तुमच्या अंदाजानुसार करा. अशा पद्धतीने हा पराठा आपण शेकलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर आता हा पराठा ताटामध्ये काढून घेऊया. हा पराठा मी पेपरवरतीच काढणार आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं शेकलेला आहे. बाकीचे पराठे अशा पद्धतीने आपण बनवायला घेऊया. तर इथे बघा अजून एक तुम्हाला मी हा पराठा लाटून दाखवणार आहे. आपण छान अशी गोल वाटी तयार केलेली आहे बघा आणि आता यामध्ये याचं सारण भरून घ्यायचं. अशा पद्धतीने मसाल्याचा उंडा तयार करायचा, गोळा तयार करायचा आणि या वाटीमध्ये भरायचा. तुम्ही बघू शकता माझ्या बोटाकडं, माझ्या हाताकडं मी कशा पद्धतीने भरते ते. मसाला खाली खाली बोटाने दाबून घ्यायचा आणि पिठाचा गोळा वर वळून घ्यायचा आणि पीठ तिथल्या तिथंच मुडपून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. कोरडं पीठ टाकायचं आणि बोटाच्या सहाय्याने आपल्याला हे सारण छान असं कडेपर्यंत दाबून घ्यायचं आहे आणि मग लाटायचं आहे. हलक्या हाताने हे पोळी हा पराठा आपल्याला लाटायचा आहे. इथं आपला एक पण पराठा फुटलेला नाही किंवा बाहेर सारण आलेलं नाही. छान असं आपण पीठ मळून घेतल्यामुळं, मसाला छान तयार केल्यामुळं आपली पोळी छान अशी तयार झालेली आहे बघा. तेल लावून घेतलेलं आहे आणि हा पराठा छान असा शेकून घेऊया. तव्यावर टाकूया आणि मस्त असं दोन्ही बाजूने खरपूस असं हा पराठा छान असा भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान इथं आपला पराठा तयार होत आलेला आहे. अशा पद्धतीने सर्व पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, शेकून घ्यायचं आहे, लाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता की किती मस्त आपला पराठा छान असा फुगलेला आहे, मस्त टम्म फुलून आलेला आहे वरती. दोन्ही बाजूने खरपूस छान असा हा पराठा भाजून घेतलेला आहे. तर हा पराठा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे मी करून घेणार आहे. तर इथे बघा सर्व पराठे आपले इथं तयार झालेले आहेत आणि भरपूर असे पराठे आपण बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय, दिसायला पण किती मस्त दिसतंय आणि अगदी मऊसूत असे पराठे तयार झालेले आहेत. हा पराठा बघा, तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला किती मस्त असा तयार झालेला आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे. हा पराठा बघा तुम्हाला मी मोडून दाखवते. त्याच्यामध्ये सारण तुम्ही बघू शकता किती फुलला असं भरपूर असं सारण भरलेलं आहे, अजिबात कमी पडलेलं नाही. तर इथे बघा एक पराठा तुम्हाला मी मोडून दाखवलेला आहे. तर हे बघा याचं सारण आहे ना कडेपर्यंत भरलेलं आहे, तुम्ही बघू शकताय कडेपर्यंत आणि भरपूर असं सारण भरून आज आपण मटार पराठा बनवलेला आहे आणि एकदम मऊसूत असा इथं आपला मटार पराठा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय अगदी एका सेकंदमध्ये आपण हे मोडू शकतो. अशा पद्धतीने मऊसूत आपण मटार पराठा बनवलेला आहे.
तर त्याच्यासोबत बघा खाण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे टोमॅटो सॉस. तर मटार पराठा कसा झालाय ते टेस्ट करून बघूया. तर तुम्ही हा मटार पराठा टोमॅटो सॉस सोबत शेजवान चटणी सोबत खाऊ शकता. तर मला मटार पराठा अशा पद्धतीने खायला आवडतो. तर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत नसेल तर पराठ्याला सॉस लावायचा आणि रोल करायचा आणि मग सर्व करायचं. एकदम मस्त असा आपला इथं मटार पराठा तयार झालेला आहे आणि एकदम मऊसूत. आणि आपण वाटणमध्ये कढीपत्ता सुद्धा वाटून घातलेला आहे, त्याच्यामुळे सर्व अशी एकदम जबरदस्त अशी टेस्ट आलेली आहे. हा मटार पराठा बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे. धन्यवाद.